नमस्कार. चला, आज आपण एका अशा विलक्षण प्रवासाला सुरुवात करूया जिथे एक तरुण संन्यासी आदिशंकर काशी या प्राचीन नगरीत पाऊल ठेवतात आणि तिथूनच एका नव्या युगाची पहाट होते, अद्वैत वेदांताच्या युगाची. आपल्या गुरूंचा आशीर्वाद मिळाल्यानंतर शंकर आता केवळ एका गुहेत ध्यान करणारे शिष्य राहिले नव्हते. वेदांताचं ते अथांग ज्ञान संपूर्ण जगापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आपल्या एकांतवासाचा त्याग केला होता. हा प्रवास होता नर्मदेच्या शांत किनाऱ्यापासून ते भारताच्या आध्यात्मिक हृदयापर्यंत, म्हणजे काशीपर्यंत. हा काही एका सामान्य शिष्याचा प्रवास नव्हता, तर जगाला दिशा देण्यासाठी निघालेल्या एका जगद्गुरूचा हा प्रवास होता. तर मग चला, आपणही शंकरांसोबत प्रवेश करूया काशीमध्ये, त्या शाश्वत नगरीत. त्या काळात हे शहर म्हणजे तत्वज्ञान, वादविवाद आणि दैवी ऊर्जेचं एक जिवंत केंद्र होतं. जरा डोळ्यासमोर चित्र उभं करा त्या प्राचीन काशीचं. हे शहर म्हणजे भगवान विश्वनाथांचं घर आणि पवित्र गंगेचं आश्रयस्थान, जिथे गंगेला पापनाशिनी आई मानलं जातं आणि विश्वनाथाला पिता. काशी म्हणजे बौद्धिक आणि आध्यात्मिक चर्चांचा जणू महासागर होता. इथे वेगवेगळ्या विचारसरणीची लोक एकत्र यायचे, चर्चा करायचे आणि शास्त्रार्थातून एकमेकांना आव्हान द्यायचे. आणि अशा या बौद्धिक गजबजाटात 16 वर्षांच्या एका तरुण संन्यासीचं शंकरांचं आगमन होतं. ते आपल्यासोबत एक असा दृष्टिकोन घेऊन आले होते जो या शहरासाठी अगदीच नवीन होता. शंकरांची शिकवण केवळ शब्दांचा खेळ नव्हता, ती होती धारधार तर्काची आणि अथांग करुणेची एक सुंदर सांगड. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती केवळ बोलण्यावर नाही, तर थेट अनुभवावर केंद्रित होती. बघा, काशीच्या विद्वानांकडे वाक म्हणजे शब्दांचं, ग्रंथांचं अफाट ज्ञान होतं, पण शंकर त्यांना शब्दांच्या पलीकडची गोष्ट देत होते, अनुभव, म्हणजे आंतरिक साक्षात्कार. ऐकलेल्या सत्यात आणि अनुभवलेल्या सत्यात जमीन आसमानाचा फरक असतो, नाही का? साहजिकच तिथल्या प्रस्थापित पंडितांनी शंकरांसमोर एक मोठं आव्हान ठेवलं. त्यांचा प्रश्न अगदी सरळ होता. अहो, जे जग आम्हाला डोळ्यांनी दिसतंय, कानांनी ऐकू येतंय, ज्याला आम्ही स्पर्श करू शकतो, ते भ्रम किंवा माया कसं असू शकतं? यावर शंकरांनी दिलेलं उत्तर इतकं सुंदर आणि काव्यात्मक होतं की विचारू नका. त्यांनी काशीच्याच गंगेचं रूपक वापरलं. ते म्हणाले, नदीचे किनारे बघा, ते बदलत राहतात, पण नदी ती अखंड वाहत राहते. जे काही सतत बदलतं ते मिथ्या आहे, आणि जे शाश्वत आहे, जे कधीच बदलत नाही, तेच अंतिम सत्य आहे, तेच ब्रह्म आहे. आणि इथेच आपल्याला त्यांच्या शिकवणीचा गाभा सापडतो. अद्वैत म्हणजे काय? सोप्या भाषेत दोन नसणे. आत्मा आणि परमात्मा म्हणजेच आपण आणि ते अंतिम सत्य हे वेगळे नाहीत, तर एकच आहेत. किती गहन पण तितकंच साधं सत्य आहे हे. शंकरांचं हे ज्ञान फक्त मोठमोठ्या विद्वानांपुरतं मर्यादित नव्हतं. त्यांची खासियत हीच होती की ते सर्वांसाठी होतं, अगदी सोपं, समजण्यासारखं आणि मनाला आधार देणारं. त्यांच्याकडे फक्त विद्वानच नाही, तर सामान्य माणसंही आपली दुःख घेऊन यायची. एकदा एका व्यापाऱ्याने त्यांना अगदी मनापासून विचारलं, स्वामी, माझ्या आयुष्यात इतके चढ उतार, इतकं सुख दुःख का आहे? यावर शंकरांनी त्याला किती प्रेमळपणे सल्ला दिला. ते म्हणाले, नदीत हजारो लाटा येतात आणि जातात, म्हणून काही नदीचं स्वरूप बदलतं का? नाही ना. मग स्वतःला ती क्षणभर टिकणारी लाट समजू नकोस. स्वतःला ते न बदलणारं शांत पाणी समज. आता काशीमध्ये शंकरांच्या आयुष्यात एक अत्यंत महत्त्वपूर्ण घटना घडणार होती. एक अशी घटना जी त्यांच्या शिकवणीला एका नव्याच रूपात लोकांसमोर आणणार होती. झालं असं की एक दिवस शंकरांनी एका वृद्ध विद्वानाला पाहिलं. तो बिचारा व्याकरणाचे क्लिष्ट नियम घोकंपट्टी करण्यात पूर्णपणे हरून गेला होता. ज्ञानाचं सार, त्याचा आत्मा सोडून तो फक्त नियमांच्या जंजाळात अडकला होता. आणि हे दृश्य पाहून शंकरांच्या मनात एक नवी प्रेरणा जागी झाली. आणि इथेच एक विचार करायला लावणारा प्रश्न निर्माण होतो. व्याकरणासारखा एक रोक्ष, नियमांनी बांधलेला विषय जगातील सर्वात सुंदर, भक्तिरसाने ओतप्रोत भरलेल्या स्तोत्रांपैकी एकाला म्हणजे भज गोविंदमला प्रेरणा कसा देऊ शकतो? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला पुढच्या भागात नक्कीच मिळेल. हे विवेचन आपण पुढेही नक्कीच चालू ठेवू, पण त्याआधी आमच्या ज्ञानकोश या चॅनलविषयी काही गोष्टी जाणून घेऊया. आमचं हे विवेचन आपण पाहिलंत त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ज्ञानकोश हे एक बहुभाषिक चॅनल आहे. इथे आम्ही इंग्रजी, हिंदी, मराठी, तमिळ, बंगाली आणि गुजरातीमधून आध्यात्मिक ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि लवकरच इतरही प्रमुख भाषा यात जोडल्या जातील. आमचा उद्देश हाच आहे की सनातन धर्माचे हे अनमोल ज्ञान अगदी सोप्या, स्पष्ट
आणि अर्थपूर्ण पद्धतीने सगळ्यांपर्यंत पोहोचावं. आमच्या चॅनलवर तुम्हाला श्रीमद भागवतम, भगवद्गीता, महाभारत आणि भारतातील महान संतांवर आधारित रोज नवीन विवेचन मिळेल, तेही अनेक भाषांमध्ये. जर आमचे प्रयत्न आपल्याला मोलाचे वाटत असतील तर कृपया ज्ञानकोशला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला आमच्या रोजच्या सादरीकरणाबद्दल लगेच कळेल. आणि हो, हे दिव्य ज्ञान आपल्या कुटुंबासोबत, मित्रमैत्रिणींसोबत आणि समाजात नक्की शेअर करा. चला तर मग आपण सगळे मिळून सनातन धर्माचा हा ज्ञानाचा दिवा असाच तेजस्वी ठेवूया.